बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। आजपासून केंद्र सरकारने जीएसटी दरामध्ये सुधारणा लागू केलेली आहे। त्याचा फायदा मध्यम वर्गाला सर्वात जास्त होणार आहे। खरेदी वाढणार असून अर्थव्यवस्थेला नवीन बूस्टर मिळणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचा नारा देत स्वदेशी वस्तू खरेदीवर भर देण्याचे आवाहन केले। जीएसटीमुळे दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त झाल्यात। पॅकेज फूडसह खाद्यतेल आणि घरगुती स्वच्छता उत्पादने देखील स्वस्त झालेली आहेत। दर दुसरीकडे चार्जर, इयरफोन, यूएसबी केबल्स तसंच शहरातील ॲपवर आधारित असलेल्या ऑटो आणि टॅक्सी राईड्स देखील स्वस्त झाल्या। जीएसटीमध्ये रेस्टॉरंटमधील जेवण महागलंय। विशेषतः एसी आणि प्रीमियम हॉटेलमधील जेवण महागलेलं आहे। तर सॅलॉन, स्पा, प्रीमियम फोन, स्मार्टफोन आयातीच्या किमतींमध्येही वाढ झालेली आहे। तसंच 1200 सीसीवरील वाहनं देखील महाग झाली आहेत। जीएसटी कपातीनंतर टीव्ही कंपन्या 2500 ते 85,000 रुपयांपर्यंत किंमत कपात करतायत। 32 इंचांपेक्षा मोठ्या स्क्रीन असलेल्या टीव्हींवरील कर दर 28% 18% आलाय। संपूर्ण देशभरात लवकरच मतदार याद्या विशेष पुनरीक्षणाला सुरुवात होणार आहे। या SIRसाठी 30 सप्टेंबरपर्यंत सज्ज राहण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेत। त्यामुळे संपूर्ण देशात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपासून मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाला सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत। पगार, पेन्शन आणि कर्जावरील व्याज फेडण्यासाठीचा राज्य सरकारांचा खर्च गेल्या 10 वर्षात तब्बल 2.5 वाढून 15,63,649 कोटींवर गेलाय। 2013-14 मध्ये हा खर्च फक्त 6,26,849 कोटी होता, असं कॅगच्या अहवालातून स्पष्ट झालंय। तर सबसिडीसाठीचा खर्चही अनेक पटीने वाढलाय। तांत्रिक बिघाड आणि अत्यल्प प्रवासी संख्या या कारणांमुळे अनिश्चित काळासाठी मोनोरेल बंद करण्यात आली आहे। या मोनोरेल मार्गावर आता नव्या गाड्यांच्या चाचण्या महामुंबई मेट्रो संचलन मंडळाने सुरू केलेल्या आहेत। या गाड्या लवकरच प्रवासी सेवेमध्ये दाखल होण्याची आशा व्यक्त केली जाते। राज्य सहकारी बँकेने पती आणि पत्नी या दोघांनाही आपल्या बँकेत नोकरी करण्यास मज्जाव करण्याबाबत धोरण लागू केलं आहे। पती आणि पत्नी एकाच संस्थेमध्ये काम करत असल्यास संभाव्य हितसंबंध, गोपनीयता तसंच गैरवर्तन टाळण्यासाठी हे धोरण राज्य बँकेच्या प्रशासक सभेमध्ये मंजूर करण्यात आलं। जर 2 कर्मचाऱ्यांनी लग्न केल्यास विवाहानंतर 60 दिवसांच्या आत एकानं राजीनामा देणं बंधनकारक आहे। आता एक मोठी बातमी ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे। ठाणे मेट्रोचा पहिला ट्रायल रन लवकरच पार पडणार असून त्यासाठी मुहूर्त नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी ठरवण्यात आलाय। या खास कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणार आहे। ट्रायल रनचा पहिला टप्पा घोडबंदर मार्गावरील गायमुख ते विजयनगरी दरम्यान असेल आणि त्याची लांबी सुमारे 3 ते 3.5 किलोमीटर आहे। वर्षाच्या अखेरीस ठाणे शहरातील मेट्रोचा पहिला टप्पा पूर्णत्वास येईल। गायमुख ते कॅडबरी जंक्शन या मार्गावर मेट्रो नियमितपणे धावेल। तर या मार्गावर एकूण 10 स्थानकं आहेत जी प्रवाशांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार गजानन लवटे यांनी दर्यापुरात मंत्री माणिकराव कोकाटे यांचं स्वागत केलं। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। सत्ताधाऱ्यांच्या पोटात आहे ते आता सदा सरवणकर यांच्या तोंडातून बाहेर पडतंय, अशी टीका शिवसेना उबाठाचे नेते वैभव नाईक यांनी केली। लोकप्रतिनिधींना निधी मिळाला पाहिजे, मात्र जे ठेकेदार आत्महत्या करतात त्यांना आधी पैसे द्या, असं म्हणत सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप नाईक यांनी केलाय। आम्ही ओबीसींमधूनच आरक्षण घेणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवरही जरांगे यांनी निशाणा साधला। हाकेंना आम्ही महत्त्व देत नाही, असं जरांगे म्हटले। भीमराज सेनेचे प्रमुख राजाभाऊ थाटे यांनी लक्ष्मण हाकेंवर जोरदार निशाणा साधलाय। लक्ष्मण हाके नावाचा मनोरुग्ण समाजात तेढ निर्माण करतोय। अनुसूचित जातीच्या आरक्षणात हस्तक्षेप केला तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा राजाभाऊ थाटे यांनी दिलाय। जालन्यातील मंठ्यात मराठा आंदोलकांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना काळे झेंडे दाखवले। जालन्यातून नांदेडच्या दिशेने जात असताना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करून सदावर्ते यांचा निषेध नोंदवला। मनोज जरांगे 2 समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत वकील गुणरत्न सदावर्तेंनी जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिलाय। जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचाही सदावर्ते यांनी समाचार घेतला।
गुणरत्न सदावर्ते हिंगोली जिल्ह्यामध्ये दाखल होताच मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। औंढा हिंगोली महामार्गावर येळेगाव सोळंके येथे मराठा समाज बांधवांकडून घोषणाबाजी करण्यात आली। आता एक मोठी बातमी, मुंबईतला एकमेव मराठी जिमखाना म्हणजे शिवाजी पार्क जिमखाना। हा तोच जिमखाना आहे जिथे भारतीय क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी सुरुवात केली आणि आपल्या दमदार खेळानं संपूर्ण जगाला भारतीय क्रिकेटची ताकद दाखवली। याच जिमखान्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे। घटस्थापनेच्या दिवशी सकाळी 10 वाजता नूतनीकरण केलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याचं उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमासाठी राज ठाकरे, सचिन तेंडुलकर, आशिष शेलार, एमसीएचे अनेक पदाधिकारी उपस्थित असतील। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, गुड मॉर्निंग। आज शिवाजी पार्क जिमखान्याचं उद्घाटन होणार आहे, काय अपडेट? मुंबईतला हार्ट ऑफ दी सिटी ज्याला म्हटलं जातो तो शिवाजी पार्क आणि या शिवाजी पार्कमध्ये दिमाखात उभा असलेला शिवाजी पार्क जिमखाना आज त्याचं नूतनीकरण होत आहे। आज घटस्थापना आहे आणि आजच्या इतक्या मांगल्याच्या दिवशी या नूतनीकरण केलेल्या जिमखान्याचं क्रिकेटची देवता ज्याला म्हटलं जातं त्या सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या खरं तर मार्गदर्शनामध्ये या संपूर्ण नूतनीकरण जे ते करण्यात आलेलं आहे। म्हणजे कसं असावं, काय असावं या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याच व्यतिरिक्त इतर सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। ज्या ज्या दिग्गजांनी या जिमखान्यातून खेळ केलेला आहे, खेळलेले आहेत आणि जगाला भारतीय क्रिकेटची ताकद दाखवलेली आहे ते सगळे क्रिकेटर आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर हा तसं बघितलं तर कारण ऐतिहासिक हा संपूर्ण परिसर असल्यामुळे इथं बांधकामाच्या खूप मर्यादा आहे आणि त्यामुळे ज्या आकाराचा पूर्वी हा ऐतिहासिक जिमखाना आहे त्याच आकारामध्ये त्याला ठेवता येणार होतं, त्याला वाढवता येणार नव्हतं। त्यामुळे सौंदर्यीकरण फक्त या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याला नवा लुक देण्यात आलेला आहे। तर त्यामुळे आज या नूतनीकरण करण्यात आलेल्या जिमखान्याचं उद्घाटन होणार आहे। सचिन यांच्या हस्ते हे उद्घाटन होत आहे। मनसे अध्यक्षांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होणार आहे। एमसीएचे सगळे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। मंत्री आशिष शेलार सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील अशी माहिती मिळते आहे। उद्धव ठाकरे यांना सुद्धा याचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं, परंतु अजून ते उपस्थित राहतात किंवा नाही याबद्दलची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही। परंतु अत्यंत छोटेखानी कार्यक्रम सकाळच्या सत्रामध्ये करण्यात येणार आहे कारण बाकी जे मेंबर्स वगैरे आहेत त्यांना आज संध्याकाळची वेळ देण्यात आलेली आहे। या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव आणि गर्दी होऊ नये या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अगदी छोटाखानी कार्यक्रम सकाळच्या सत्रामध्ये करण्यात येणार आहे आणि सचिन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्यामुळे साहजिक आहे की सगळ्यांच्या नजरा या जिमखान्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे लागलेल्या आहेत। बरं, प्रणाली धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे आणि यावर्षी अश्विन शुद्ध तृतीया या तिथीमध्ये वृद्धी झाल्यानं उत्सव 10 दिवस साजरा होईल। या काळात अंबाबाईची पूजा दशमहाविद्यांपैकी 7 स्वरूपात बांधण्यात येणार आहे, तर यंदा अंबाबाई देवी महाविद्या स्वरूपात असणार आहे। माहूरगडावरील श्री रेणुका देवी संस्थान इथे शारदीय नवरात्र महोत्सव 2 ऑक्टोबरपर्यंत होईल। आज पहिली माळ असून माहूरगड उत्सवासाठी सज्ज झाले। वैदिक महापूजा, वेदघोष, घटस्थापना, श्री दुर्गा शतचंडी पाठ, चतुर्वेद पारायण, छबिना महाआरती, श्री दुर्गा सप्तशती, शतचंडी पाठ आणि छबिना मिरवणूक यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत। घटस्थापनेच्या निमित्तानं मुंबईतील मुंबादेवी परिसरामध्ये विशेष तयारी करण्यात आलेली आहे। नवदुर्गेच्या या उत्सवामध्ये अनेक भाविक मुंबादेवी परिसरात येत असतात। मुंबईची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात नवरात्रीचा जागर उत्सव केला जाणार आहे। कार्लागडावरील आई एकविरा मंदिराला आणि परिसरात रंगबिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। राज्यभरातील तमाम आगरी-कोळी भक्तांनी आई एकविरेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आई एकविरेच्या कार्लागडावर भाविकांसाठी खास सोय करण्यात आली आहे। दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। त्यासाठी भाविकांसाठी सभा मंडप देखील बांधण्यात आलाय। आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत वणीच्या सप्तशृंग गडावर भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। नवरात्रोत्सव काळात मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं ठेवण्यात येणार आहे। तसंच फनिक्युलर ट्रॉली देखील 24 तास सुरू राहील।
नवरात्रोत्सवानिमित्त भक्तांच्या सोयीसाठी यंदा सप्तशृंगी देवी दर्शनाच्या व्हीआयपी पासेसला कात्री लावण्यात आलेली आहे। नवरात्रोत्सवानिमित्त सुमारे 20 लाख भाविक हजेरी लावण्याचा अंदाज प्रशासनानं वर्तवलाय। नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर 6 ऑक्टोबरला नांदुरी ते सप्तशृंगी गडावर खासगी वाहतूक बंद राहणार आहे। नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं आज महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे। स्वर्गीय राजाराम बापू पाटील आणि जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार आहे। सांगलीच्या कर्मवीर चौकातून हा मोर्चा निघणार आहे आणि यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह राज्यातील आमदार, खासदार आणि महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार आहेत। दरम्यान यावेळी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पडळकरांचा राजीनामा मागण्यात येणार आहे। तर गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात हा मोर्चा आज काढण्यात येणार आहे। राष्ट्रवादीचा आज महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा। माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आसिफ, गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आज राष्ट्रवादीकडून मोर्चा काढण्यात येणार आहे, काय अपडेट? प्राजक्ता, आपण म्हणतात तसं बरोबर आहे की परंतु महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चामुळे आयोजन करण्यात आलं। यामध्ये प्रमुख मागणी आहे की जे काही वाचाळवीर आहेत महाराष्ट्रामध्ये, राजकीय नेते जे वाचाळ बोलतात त्यांना अकुत्र अटकाव घाला म्हणून या मागणीसाठी हा मोर्चा आहे। या मोर्चाची प्रमुख मागणी आहे जे अवधूत वडार यांचा जो कनिष्ठ अभियंता म्हणजे त्यांचा मृत्यू झाला तर त्या प्रकरणी चौकशी करावी, गोपीचंद पडळकरवर कारवाई करावी, त्याच पद्धतीने गोपीचंद पडळकर यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा। या मागणीसाठी राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी नेते जे काय राष्ट्रीय नेते आहेत त्याच पद्धतीने खासदार, आमदार हे रस्त्यावर उतरले आहेत। यामध्ये सुप्रिया सुळे असतील, अमोल कोल्हे आहेत, बजरंग सोनवणे आहेत बीडचे खासदार, त्याचबरोबर निलेश लंके, रोहित पवार, रोहित पाटील, जितेंद्र आव्हाड यासह भरपूर आमदार जे काय राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आहेत ते रस्त्यावर उतरले आहेत। त्याच पद्धतीनं खासदार विशाल पाटील, विश्वजित कदम, सत्यजित पाटील असे सर्व काही महाविकास आघाडीचे नेते हा रस्त्यावर उतरले आहेत। दुपारी 1 वाजता कर्मवीर चौकातून हा मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतर ज्या काय स्टँड शिवाजी पुतळा या ठिकाणी या मोर्चात सुरुवात होऊन स्वर्गीय राजाराम बापू पाटील पुतळ्यांच्या जवळ या ठिकाणी सभेचे आयोजन केलं आहे। या ठिकाणी एकूणच बघितलं तर जे काय महाराष्ट्रामध्ये वाचाळवीर जे काय राजकीय नेते आहेत त्यांना कुठेतरी आळा घालावा ही मागणीसाठी रस्त्यावर महाविकास आघाडी नेते उतरत आहेत। प्राजक्ता, बरं आसिफ, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। जळगावातील मेहरून उद्यान परिसरात स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकून 60,000चं एमडी ड्रग्ज जप्त केलेलं आहे। या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे तर दुसरा आरोपी मात्र फरार झाला। महादुला परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची असणारी महादुला पोलीस चौकीचं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे तसंच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव इथे हरित विश्व विक्रम करण्यात आलेला आहे। एक झाड आईसाठी या उपक्रमाअंतर्गत अवघ्या 1 मिनिटात 1000 वृक्षांची लागवड करण्यात आली। पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथील हिवरा नदीपात्रात एक तरुणी वाहून गेली होती। तब्बल 2 दिवसांनंतर या तरुणीचा मृतदेह आढळलाय। नात वाहून गेली हे ऐकताच तिच्या आजोबांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान मोदी 3689 कोटी रुपयांच्या जलविद्युत प्रकल्पासह 1291 कोटी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांच्या कोनशिलांचं अनावरण करणार आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्ष व्यापाराच्या माध्यमातून थांबवल्याचा दावा केलाय। तर आपण जगभरातील 7 युद्ध थांबवल्याबद्दल आपल्याला नोबेल मिळायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। ट्रम्प प्रशासनानं नव्या H-1B व्हिसासाठी लागू केलेले $1 लाख अमेरिकी एवढे प्रचंड शुल्क नव्या अर्जदारांसाठीच लागू असेल। 21 सप्टेंबरपूर्वी ज्यांच्याकडे हा व्हिसा आहे किंवा ज्यांनी या तारखेपूर्वीच अर्ज केलेले आहेत त्यांच्यावर याचा परिणाम होणार नाही असा खुलासा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं केलाय। भारतीय संघानं आशिया चषकाच्या सुपर 4 मधील सामन्यात पुन्हा एकदा पाकिस्तान संघाचा धुव्वा उडवला। पाकिस्ताननं प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळवल्यानंतर 20 षटकात 5 बाद 171 धावांची मजल मारली। खरी मात्र भारतीयांनी तुफानी फटकेबाजी करत विजयोत्सव साजरा केला।
भारत पाकच्या सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या साहिबजादा फरहान यानं अर्धशतक झळकवल्यानंतर AK-47 सारखं सेलिब्रेशन केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. साहिबजादच्या या कृतीमुळे त्याला ट्रोल केलं जातंय. भारत पाकच्या सामन्यात साहिबजादा फरहान यानं अर्धशतक केल्यानंतर केलेल्या कृतीचा संजय राऊतांनी चांगला समाचार घेतलाय. पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना मारलं हेच तो या कृतीतून दाखवतो. त्यामुळे BCCI आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे. मरण पावलेल्या निरपराध नागरिकांचा हा अपमान आहे असा हल्लाबोल त्यांनी केलाय. अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी 14 डिसेंबरला मुंबईमध्ये येणार असल्याचं निश्चित झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी एक्सद्वारे दिलेली आहे. आपल्या या भारत दौऱ्यादरम्यान मेस्सी महाराष्ट्रातील युवा फुटबॉलपटूंसोबत मैदानात उतरणार आहे. आता एक सविस्तर बातमी. जळगावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षामध्ये आता पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांच्यातील वाद शिगेला पोहोचलाय. बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनानंतर गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी पुढील आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावर पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी धरणगाव येथील एका कार्यक्रमात बच्चू कडूंना थेट आव्हान दिले. किमान 7 गुन्हे दाखल केलेले आहे आणि त्यांना असं वाटते का एक हा गुन्हा दाखल झाला तर बच्चू कडू थांबणार आहे. उलट आता जास्त ताकदीनं लागू. आता आम्ही ते फाटक तोडलं त्या कलेक्टरच्या हिसाला. आता तिथल्या पालकमंत्र्याच्या घरापर्यंत आमचा मोर्चा जाईल. बच्चू भाऊ म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काका पाहिजे इथं देख तू ही जाव एक सगळा गावमा. बच्चू भाऊ म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काका पाहिजे इथं देख तू ही जाव एक सगळा गावमा. गुलाबरावचं प्रेम कमळावर वाढलेलं आहे. मला वाटतं एवढा चांगला गुलाब सोडून तुम्ही कमळाच्या पाठीला लागले गुलाबराव. आणि राहिली गोष्ट तुमच्या गावात याची तर तुम्ही राज्याचे मंत्री आहो. तुम्ही आता एका गावचे थोडे आहे आणि तुमची इच्छा पूर्ण करू ना गुलाबराव. आम्ही येऊ तुमच्या घरी. 5 तारखेला मी जळगावमध्ये आहे. तुमच्या गावात तुमच्या जिल्ह्यात आहे तुमच्या आजूबाजूला आहो. तुम्ही जर म्हटलं तर घरी येऊ. पाहू काय व्यवस्था करता येईल तुमचे कोण. हे बघा मी आणि ते शेवटी संघर्षातून वरती आलेले लोक आहोत आणि ते जर म्हणत असतील की मी शेतकऱ्यांचा विषय सोडला तर हे त्यांचं गैरसमज आहे. आणि त्यांनी मला म्हटलं आहे की मी तुमच्या गावात येतो चहा प्यायला येतो. त्यांनी मूळ सांगतानाच त्या दिवशी आले त्यावेळेस ते बोलले की पालकमंत्र्याच्या घरी मोर्चा काढा. मग मी म्हटलं माझ्या गावात या. पालकमंत्र्याच्या घरी मोर्चा काढा. मी म्हटलं गावात या. आणि गुलाबरावांना कमळाचं काय आणि कमळाचं काय तर तुम्ही पण कमळाबरोबर आणि पंजांबरोबर सगळ्यांबरोबर तुम्ही पण राहिलेले आहेत. त्यांनी स्वतःच म्हटलं होतं की पालकमंत्र्याच्या घरी मोर्चा काढा. मी म्हटलं या. हे कोण नाही म्हणणार. मी असं म्हणेल उद्या मी बच्चू कडूच्या घरी मोर्चा काढतो. बच्चू कडू गुच्चूप असतील का ते म्हणतील या. मी पण म्हणतो या. आता एक मोठी बातमी. आशिया कपच्या सुपर 4 सामन्यामध्ये भारतानं पाकिस्तानचा धुव्वा उडवला. दरम्यान या मॅचमध्ये पाकिस्तानचा साहिबजादा फरहाननं अर्धशतक झळकावल्यानंतर AK-47 सारखं सेलिब्रेशन केल्यानं नवा वाद निर्माण झालेला आहे. या कृतीमुळे सोशल मीडियावर मोठी टीका होत आहे. पहिल्या सामन्यात नो हँडशेकवरून झालेला वाद संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चेत आला होता. आता पाकिस्तानच्या खेळाडूनं थेट AK-47 सेलिब्रेशन केल्यानं मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. फरहाननं फक्त 34 चेंडूमध्ये अर्धशतक केलं आणि त्यानंतर त्यानं बॅट बंदुकीसारखी पकडली आणि त्यातून मोठी गोळी मारत असल्याची ॲक्शन केली. फरहानच्या या सेलिब्रेशननं सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. भारतातील राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्य चाहत्यांनी त्याच्या या सेलिब्रेशनवर प्रश्न उपस्थित केले. दरम्यान खासदार संजय राऊतांनी ट्विट करत सरकार आणि BCCIवर निशाणा साधलाय. साहिबजादा फरहान याचं अर्धशतक लागताच त्यानं मैदानात AK-47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची ॲक्शन केली. पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच तो याच्या कृतीतून दाखवत होता. BCCI आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे. भारताचं लष्कर पुलवामा आणि पहलगाममध्ये मरण पावलेल्या
निरपराध नागरिकांचा हा अपमान आहे. अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा महान आहेत अशी टीका राऊत यांनी केली आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. घटस्थापनेच्या निमित्तानं मुंबईतील मुंबादेवी परिसरामध्ये विशेष तयारी करण्यात आलेली आहे. नवदुर्गेच्या या उत्सवामध्ये अनेक भाविक मुंबादेवी परिसरात येत असतात. मुंबईची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात नवरात्रीचा जागर उत्सव केला जाणार आहे. कार्लागडावरील आई एकविरा मंदिराला आणि परिसराला रंगबिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. राज्यभरातील तमाम आगरी कोळी भक्तांनी आई एकविरेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त खास सोय करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आई एकविरेच्या कार्लागडावर भाविकांसाठी खास सोय करण्यात आली आहे. दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे आणि त्यासाठी भाविकांसाठी सभा मंडप देखील बांधण्यात आला आहे. सोलापूरच्या बार्शी तालुक्याला वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे आणि त्यामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत तर अनेक पूल आणि बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे.